कशाची बाबा? मी म्हणून राहिली तुम्हाला की आपल्या वावरातला कांदा काढून घेऊ ना. आता कांदा काढून घ्या पुरते. आता चला ना, मस्त कांदा आपला काढून घेऊ आता. हो पाहा लागेल आता. मला असं वाटतं की पाहता मग आज पाहून घे बाया कांदा काढायला. बाया पाहून घे आणि काढून घेऊ मग कांदा. तू बरोबर म्हणतो बा. नाही तर तो मागच्या वेळी म्हटलं होतं की कापूस काढावं. मी काय ध्यान दिलं नाही त्या गोष्टी इकडं. आणि पाय किती नुकसान झालं त्या अवकाळी पावसानं. पुऱ्या कापसाची वाट लावली आपल्या. हो ना माय, जाऊ द्या बाप्पा, मला आठवण नका देऊ. मला चक्रा येतात मग ते आठवण आले की. किती नुकसान झालं माय, किती नुकसान झालं व बाई. अनुपमा, बाई अनुपमा, मांडला का चाय दे ना आणून. मग चालले मामाजी, चालले तू ये वावरात चालले. मग दे ना लवकर चाय आणून. हो आई, करतच आहे चाय, मांडलेलाच आहे मी, आता आणते. झालं का व गीताबाई, झालं का चाय पाणी? नाही व, ये ना शेवंताबाई, आते आली व, ये ना. हवा माही सून चायच नंटली आता. बरोबर आली माहिती चायच्या टायमावर. ये ना माय, आत्याला म्हटलं माय या पण आत्या आलीच नाही माय. बरी आली माय आत्या. बसवा आत्या, ये वा आत्या, पाय आपलं घर. हो माय गीता, मस्त आहे घर. काय पाहा लागते हो बाई, मस्त घर आहे. बापरे चकचक आहे ती आता. चमचम चमकू राहिलं घर. हां, दोघी सासून आहे तुम्ही आता. मस्त करता कामधंदे. बस ना गीता तू बी. हो 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 बेटा अनुपमा, हे शांता काकू बी आलेली आहे आणि ते आजी बी आलेली आहे. तर चाय 2 कप जास्त मानशी ना. घेऊन ये चाय लवकर. काय म्हणून ती व शेवंताबाई, कशी आली माहिती आज सकाळी सकाळी एवढ्या? अवं बाई, मी म्हणून राहिली होती की माय आपण एकादशीला बी बाई गेलो नव्हतो. पंढरपूरला जाणं झालं नाही आपलं. तर मग मी म्हणून राहिली की माय आत्या बी आहेत. आत्या म्हणे मी चालली म्हणे गावाला आता. तर आत्या म्हणे चालता का म्हणे माय पंढरपूरला येऊ श्री विठ्ठलाचं दर्शन करून. या वर्षी कुठे गेलोच कुठे आपण. तर मी म्हटलं हां, म्हटलं आता माही जमते. आता सुनवाईरी आली घरी म्हटलं. तर आता गोल्याच्या बाबाचं आणि गोल्याचं मला काही टेन्शन नाही आहे. हां, तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं बा, चला मग पाहू म्हटलं बाया महिला मंडळातले एकत्रित करून. काय म्हणतात तर कसं सांगा मग गेलं तर मजा येते. नाही तर काय 2 जणच गेलं तर काही मजा नाही येत नाही. म्हणून म्हटलं की चला मग. हा वहिनी, मस्त आयडिया आहे तुमची. या मग जाऊन पंढरपूरले. काय नाही जाता मग, बसनं जाता का काय नाही जाता? अर्ध तिकीट आहे बायांचं आता. मस्त जात आहेत तुम्हाला. नाही बाबा, बस बीस नाही जात. मी म्हटलं की आपला हे ना रामाचा टेम्पो आहे ना छोटा हत्ती, तर त्यात चाललं जाऊ. त्यात कसं खाया प्यायचं सामान नेता येते आपल्याला. इष्टो मग तिथं मस्त पोया भाकरी केलं मस्त की खाता येतात आपल्याला. हां, आता एसटीत गेलं तर मग काय काही नेता येत नाही बापासोबत. आणि मस्त कम पैशात होते. पैशाचा प्रश्न नाही आहे, पण कसं असते माहिती आहे का, ते छोट्या हातीत गेल्यानंतर मजा येते. वाटते आपण चाललं कुठे यात्रेला, आहे की नाही. आपल्या थैल्या महिल्यासोबत असल्या की मजा येते. खायचं सामानी मस्त इथं गरम गरम बनवलं आणि देवा ठिकाणी गेलं बापा तर मस्त बनवून खायला मजा येते, आहे की बरं. चल माय, मग मला येतं नाही. मला बाई विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. माझी इच्छा उरली किती दिवसाची की आपण यावंच दर्शन करून श्रीनाथच्या दर्शनाला जावंच म्हटलं बाई, आहे की नाही. मलाही असंच वाटू राहिलं. मग कर ना, विचारलं का जा सूर्यखाले गिरेखाले येते का म्हणून ते? हो, मी सुशिला संगही बोलली, मी तुम्हाला संगही बोलली, फक्त सूर्य का संग नाही बोलली बाई मी. मग आता त्यांना तिच्या घरून येऊ चक्कर मारून. मग आता कसं आपण थैले गेले भरून घेऊ, सामान घेऊ, कोण चाललं पक्का तेही पाहून घेऊ आणि रामाचा ऑटोही पाहून घेऊ. चल ना मग येऊ संग मग जाऊन. आणि मग आता नाही तर चालली मग आता म्हणे चला म्हणे येऊ म्हणे आपण याच्याहून पंढरपूरहून. मग मी चाललो तो म्हणे घरी. हो ना माया गीता, जय पण सरपंचीन बनली ना माया गावाची. तिलेच कामं असतात माय, रोडाची कामं, हापशा बसवायची कामं. माया सहीशिवाय काहीच होत नाही ना माया गावातनी. तर मला पटकताच येत नाही, तर येणं होत नाही कुठं. मी म्हटलं माय आता आली यावं म्हटलं मी लग्नासाठी. आता लग्न सगळं नाही झालं म्हटलं माय, सगळं चांगलं आहे ना. आता यावं म्हटलं विठ्ठलाचं दर्शन करून. माय निघणंच होत नाही माय घरून. तिला कामं असतात, सरपंची नाव ना गावाची. तर लेस मग काम आहेत माय, लेस कामं असतात बाई. हैदास भाऊजी तुम्ही चला ना. नाही, आता माई अर्धांगिनी येऊ राहिली तर जसं माय नाही आलं तर तरी चालते ना. गीता येऊ राहिली ना, गीता येऊ राहिली. तिनं काय दर्शन केलं काय, म्या दर्शन केलं काय, सारखंच आहे. आता वहिनी आपल्याला कांदा काढायचा वावरातला. मग म्या म्हटलं तुम्ही या जाऊन. मग आपण उद्या परवा मी कांदा काढायची तयारी करून घेतो आपली, आहे की नाही. बरोबर आहे की नाही. हां, आता दोघां नवरा बायकातून एक बी विठ्ठलाजवळ गेला तर दर्शन पावलं बा आम्हाला वर्षा गिरसात खाऊन घेऊन आणल्यावर. हो बापा, तेही बरोबर आहे. दोघे नवरा बायको एकमेकाचे पूरकच असतात. बायकोनं देवदर्शन केलं की नवऱ्याला करते, नवऱ्यानं देवदर्शन केलं की बायकोला करते. त्यात काही प्रश्नच नाही आहे. मग हा बा, कामही धंदे जरुरी आहे की बरं. येते ना गीता, बरोबर आहे मग तुमचं बा. चल मग येऊ ना आपण, पाहूया रामाला ॲटोवाल्याला सांगून देऊ काय टेम्पो गिम्पोचं किती भाडं घेईन काय घेईन. चल ना मग येऊ. हो चल मग बाई, मी बसतो, मी चाय घे पेतो. आता ते आणीन ना अनुपमा चाय आणीन ना, मी बसतो माय, तुम्ही या जाऊन. हां हो, आता तुम्ही बसा, चाय घे प्या, आम्ही येतो जाऊन.
अय सुरेखा थांब ना व, कुठे चालले बाप्पा? कमला थांब ना व, कुठे चालले बाप्पा? आहे ना काही नाही व, किसन पाटील आहे ना, किसन पाटीलच्या वावराचं काम आहे म्हणे माय. निर्मला सांगू राहिली आहे मला कांदा काढायचा आहे म्हणे काम, तर तिथे चाललो होता माय आम्ही. काय म्हणली माय शेवंताबाई? अहो माय आम्ही म्हणून राहिलो की आम्ही प्लॅन बनवला. मग आत्या चालली मग गावाले. आत्या म्हणे माय जाणं होत नाही म्हणे, तर चला म्हणे बाई येऊ म्हणे जाऊन आपण पंढरपूरले. तर आम्ही म्हटलं माय चाललो आम्ही, गीता आत्या गीता सर्व आम्ही चाललो पंढरपूरले. तुम्हाला निर्मला सांगायचं नाही का? निर्मला सांगत बोलली मी. मग आम्ही म्हटलं माय तुम्हाला सांगून देतो, पहा तुमचे होत असेल तर येऊ मग जाऊन दर्शनाले. आपण एकादशीला बी तर गेलो नाही माय, जाणं नाही झालं माय आपलं. कामं राहतात सगळे, तर काही जाणं होत नाही. हां चला ना मग. हो का मग काही जायला लागते सांग माय. आम्ही काल नाही म्हणतो माय, पांडुरंगाच्या दर्शनाला कोण नाही म्हणते माय. भाग्यशाही लोक आहेत माय आपल्या ठिकाणी. पांडुरंगाचं नावही पडणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे माय. अशा आम्ही तेच माय काही सांगा लागते सांग माय. मी तर थैली बातच भरतो मी. पंढरपूरचं नाव घेतलं तर निघाच लागते माय. लेच माय पुण्याचं काम आहे माय. कोणाचं नशिबात आहे बाई, आपल्या नशिबात आहे जाणं. म्हणून तू आली माय आमच्या घरी म्हणाले आम्हाला चला ना मग काय ना एसटीने चालता काय चालू राहिल्या? नाही व एसटीने नाही, मी असं शेवंताबाई म्हणते की मग एसटीने गेलं तर काही सोबत नेता नाही येत म्हणे. बस जा म्हणे आपल्या अंगाचे कपडे आणि एखादा ड्रेस घेऊन. पण कसं ॲटो केला माय, तर आपल्याला खायचं नाही त्यासोबत इष्टो काही खायचं सामान घेमान नेता येते. तिथं मस्त बनवलं, गरम खाल्लं, देवदर्शन बी होते आणि मस्त होते आहे की नाही बरं. आणि ॲटोत गेले थोडं पाय घे मोकळे होतात माय, बसून जाता येते आहे की नाही. लेकरं बाकरं असले की लेकरं अंगी टाकतात थोडंसं. म्हणून म्हटलं रामाने का रामाच्या ॲटोत जाऊ ना मग आपण. छोटा हत्ती आहे रामाच्या घरी, त्या चला जाऊ बसून मस्त. मोकळं चाकडं वाटते माय आणि मजा येते ॲटोत बसायची. हो माय हे छोट्या हत्तीचा विचार मस्त आहे माय. मस्त त्यात गाद्या टाकल्या की मस्त लेटलं माय, आरामात जातो मस्त आपण बसून आहे की नाही. एसटीत काय माय अकडते माणूस पुरं, आणि काही घुमता नाही येत आणि फिरता नाही येत. आणि खायची म्हणजे तिथे गेले की हे मस्त आपला इष्टो नेला, मस्त काही आलू मुलीची भाजी, काही बेसन गिसन असं मस्त भाकरी गिकरी थापल्या की झालं माय, ठेसा गिसा वाटून आहे की नाही. हो माय मला माहीत होतं, पण मला मी विसरच पडला व. मी आता यांना सांगूच राहील ती आता पाय. मला आठवलीच गोष्ट. मला माय भुलतोच माय लवकर मी. काय झालं काय माहीत माय, मला याददाश्त कमजोर झाली बाई माई. हो ना निर्मला, आता वय होत चाललं ना माय, तर स्मरणशक्ती का होत चालली ती. एवढी इम्पॉर्टंट गोष्ट भुलून गेली तू. जायची पंढरपूरला जायची गोष्ट भुलली माय तू. नाही बा माय काय एवढं वय नाही झालं माय. आता काय मी अशी जास्त नाही आम्ही 42 वर्षाची अशी. मी 42 वर्षाची. मग काही चालतं सांगा ना. मग पहा ना रामाचा एकटा उभाच आहे इथं. मग बोलून घेऊन रामासोबत घरात असेल तो. हो त्यासाठीच आलो आम्ही सगळं प्लॅनिंग झालं आमचं. बस जा आता रामासंग बोललो, पाहून त्याला काही कामगिम आहे का, नाही तर मग पाहू माय दुसरा नाही तर रामा नाही तर दुसरं पाहू कोणी आहे की नाही. थांबा देतो मी आवाज रामाले, यावं इकडं. निर्मलाले असं मोठेपणाचं काम सांगा. सगळ्या समोर असते निर्मला, सगळ्यात समोर उभी राहते माय मोठेपणाच्या कामाले आहे की नाही. हो माय ते लिडरगीपणा करायला मस्त वाटते मागेले. रामा रामा आहे का रे घरी? इकडे बरं. हे आम्ही आलो बोलले रे कामादेवासोबत. ये इकडं. घरी आहे का नाही बा माय? हा आता दिसला मला दुधाचं पॅकेट घेऊन गेला होता ना घरी, घरातच आहे तो. निर्मला बाई आवाज दे जोऱ्यान थोडा. हां तसा तर कल्ला असते तुझ्या. देन जोऱ्यान आवाज मागून अशी घराच्या. अय रामा भाऊ कुठे गेला रे? हां बोला काकू, काय म्हणून राहिलं? का ना वाजू राहिलं ते बा मला एवढ्या जोऱ्यानं? काय अर्जंट काम आलं एवढं बाप्पा? अरे रामा त्या ॲटो खाली आहे का? आता छोटा हत्ती खाली आहे का म्हटलं? काही कामगिम तर नाही तुला उद्या? हे पा काकू काम तर असतेच बा, आपल्याला रोज काम असते. सांगा ना तुम्हाला काय काम आहे? पहिले आपल्या घरचं काम बा, मग बाहेरचं काम. सांगा ना काय म्हणून राहिलं तर. अरे आम्ही म्हणून राहिलो होतो की आम्ही पंढरपूरला जायचं ठरवलं बा सगळ्या बायांना. हां माणसं 2-3 आम्ही 4-5 बाया आपल्याच या गावातल्या. तर पंढरपूरला जायचं होतं बा. सांग मग काय म्हणतं तर. काही जायचं आहे? उद्या जायचं आहे का? मग सांगा ना बा, एवढं काले विचार लागते. जसा तुमच्या योग्य तसा मी यावं बा. तुमच्या घरचीच गाडी आहे बा, कधीही चाला, आपलं काही नाही असं. आणि ते बा पंढरपूरला जायचं म्हटलं तर बापा कोणता भाग्यवान माणूस नाही म्हणे नो. चला ना बा, चला करा तयार आहे. मग सकाळीच निघून जाऊ आपण. अरे काकू कसं असते, 12 महिने माणसाला काम असते. हां 12 महिने कामच करीन का माणूस? बा पैसा तर कमवणंच आहे, पण त्याच्याबरोबर देवाचं दर्शन करणं जरुरी आहे. आणि पंढरपूरला जायचं म्हटलं तर बा कोण नाही म्हणे. तुम्ही देवासारखे आल्या मा घरी मला विचारायले, त्यात पांडुरंगाचीच इच्छा असेल की पंढरपूरला यावं म्हणून मी बी. हां मी कसं नाही म्हणू बा. चला ना मग करा, मग सकाळीच तयारी करा. मग आपण निघून जाऊ सकाळीच इथून. हां 4 वाजता निघून जाऊ सकाळी. सगळ्या तयारी करून ठेवा तुमच्या. बस मी येतोच मग ॲटो घेऊन. का बाय झालं सगळ्यांचं पक्का झालं ना आता. मग आपल्याला उद्या निघायचं आहे. हां आठवण ठेवा.